च्या मुलीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये एकीकडे कार्यकर्ते पक्षप्रवेशावर नाराज असल्याचंही बोललं जात आहे। आमदारांच्या मुलांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहे। आमदार सीमा हिरे यांच्या मुलीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये संपूर्ण जर का बघितलं तर एकीकडे कार्यकर्ते पक्षप्रवेशावरती नाराज असताना दुसरीकडे आमदारांच्या मुलांकडूनच उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे, आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे, दीर योगेश हिरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची बातमी, मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना वॉर्ड क्रमांक 192 मधून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। मनसेकडून यशवंत किल्लेदार हे निवडणूक लढवत आहेत आणि वॉर्ड क्रमांक 192 मधून त्यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे। त्यामुळे मनसेकडून आता यशवंत किल्लेदार हे वॉर्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। ते तिथून निवडणूक लढवणार आहेत। राज ठाकरे यांनी एबी फॉर्मचं वाटप केल्याचं हे दृश्य आपण बघत आहोत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की सर्वच पक्षाकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पहिला एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। दादर भागातील वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेचे विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। त्यावेळेस मनसेचे सर्वच नेते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे हे सर्वच नेते जे आहेत या संदर्भातले अपडेट्स घेऊ तुर्तास। धन्यवाद। तर बातमी मोठी आहे, प्रशांत जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रशांत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर दाखल केलेला आहे। ही दृश्य आहेत आपण बघत आहोत। अगदी काही दिवसांपूर्वीच प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती आणि काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि त्याच नंतर आता उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। प्रशांत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। प्रशांत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रशांत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेसकडून ते आपली निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे। शरद पवार यांच्या पक्षाला त्यांनी राजीनामा दिला होता, सोडचिठ्ठी दिली होती आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत आता थेट ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत।